जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर चला, तर आज मी बनवणार आहे कलेजी पेठा ग्रेव्ही बनवणार आहे आणि त्यातलेच काही ड्राय पीस बनवणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि थोडी आलं लसूण कांदा याची ड्राय पेस्ट करून घेतलेली आहे. तर पाहू शकता पातेली आपली छानपैकी गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये मी आता 4 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि आलं लसूणची जी फाईन पेस्ट बनवलेली आहे ती आता मी स्टार्टिंगला टाकून घेते. तेलही छानपैकी असं गरम झालेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये मी पेस्ट टाकून घेतलेली आहे. ही आता व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये मी थोडी जाडसर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तीही टाकून घेते. ती फक्त कांदा लसूण आलं हेच घेतलेलं आहे मी. फक्त जाडसर थोडी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतत राहायचं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. चला, तर आता याच्यामध्ये मी 2 चम्मच लाल मसाला टाकून घेते. 1 चम्मच गरम मसाला टाकून घेते आणि 1 चम्मच हळद टाकून घेते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आता. तर आत्ता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे कलेजी पेठा. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करायचा आहे आपल्याला हा सगळं मिश्रण. हा मिक्स तर करून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी 1-1.5 चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे. तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता ग्रेव्हीमध्ये. पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोड्या वेळासाठी मी झाकण देऊन देणार आहे आता. थोड्या वेळानंतर पाहू शकता तुम्ही आपल्या ग्रेव्हीला छान अशी तेल सुटलेलं आहे. मिक्स करून घेऊया आपण आता हे व्यवस्थित. आणि याच्यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी. पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या रश्श्याला ग्रेव्हीला. आता थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवूया. पाहू शकता तुम्ही थोडा वेळ तर झालेला आहे. ग्रेव्हीलाही छान अशी उकळी आलेला आहे आणि ग्रेव्ही ही आपली घट्ट झालेली आहे थोडी. आपल्याला ग्रेव्ही जास्त पातळ नाही करायची, थोडी घट्टशी बनवायची आहे. त्यातलेच काही पीस मी आता फ्राय करून घेणार आहे पॅनमध्ये पुन्हा एकदा तेल वगैरे टाकायची काहीही गरज नाही. आपले पीसही शिजलेले आहेत व्यवस्थित असे. फक्त आपल्याला त्यांना ड्राय करायचे आहेत. अशा प्रकारे पीस खूप छान लागतात. कधी करून बघा तुम्ही, खायला खूप छान लागतात. एकदम असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत आपल्याला. एकदम असे ड्राय करून घ्यायचे आहेत पीस हे. पाहू शकता कलेजी पेठेची मी अर्धी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आणि अर्धे असे ड्राय पीस करून घेतलेले आहे. चला, तर प्लेट सर्व करूया. आमच्याकडे आज मटनचे चॉप बनलेले आहेत. त्यातली मी ग्रेव्ही बनवलेली आहे आणि ही कलेजी पेठाची ग्रेव्ही बनवलेली आहे मी आणि त्यातलेच काही फ्राय पीसही केलेले आहेत मी. आणि त्याच्यासोबत आहे छानपैकी अशी नाचणीची भाकर आणि पुरी, कांदा आणि लिंब.
चला आता ड्राय पीसही टाकून घेते प्लेटमध्ये मी. आमची प्लेट तर रेडी आहे खाण्यासाठी, पाहू शकता तुम्ही. चला माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. बाय बाय.